आला दिवस घालवला. जर तुम्हाला असं करायचं नसेल, तुम्हाला तुमची सगळी कामं करणं आणि तुमचा मी टाइम इम्पॉर्टंट असेल, तर हा वीकली प्लॅनिंग रुटीन तुम्हाला तेच करायला हेल्प करेल. गेली 6 महिने हा वीकली प्लॅनिंग रुटीन मी स्वतः फॉलो करत आहे. माझा वीक फुल स्ट्रेस फ्री असतो, कारण की मला माहिती असतं की कुठल्या दिवशी मला काय करायचं आहे. चला बघूयात आता कसा करायचा हा वीकली प्लॅनिंग रुटीन. प्लॅनिंग करण्याआधी एक गोष्ट जी मी शिकली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. प्लॅनिंग कधी पण इलॅबोरेट डिटेल नसावं. ते तसं झालं तर ऍक्शन घेण्यासाठी मोटिवेशन राहत नाही. हा वीकली प्लॅनिंग रुटीन किंवा हा वीकली प्लॅनिंग रिसेट असं आपण म्हणूयात, तो सिंपल 20 मिनिटात जास्तीत जास्त तयार होईल असा असणार आहे. ओके, पहिले तर मी माझा मागच्या आठवड्यात जो काही वीकली मी प्लॅन बनवला होता तो रिव्ह्यू करणार आहे. यामध्ये आधीचा वीक कसा गेला हे रिव्ह्यू करणार. काय प्लॅन प्रमाणे झालं, काही प्लॅन प्रमाणे नाही झालं, काही पेंडिंग कामं आहेत का जी अपकमिंग वीक मध्ये मी प्लॅन करू शकेन, असं सगळं मी चेक करेन. थोडंसं इंटेन्शनल लिव्हिंग बद्दल विचार करता मी काही आठवड्यांपासून पर्सनल रिफ्लेक्शन क्वेश्चन्स ऍड केले आहेत. जसं या वीक मध्ये एकंदरीत कसा मूड होता, काही अचीवमेंट छोटे मोठे काही असतील ते, काही डिसअपॉइंटमेंट्स, भांडणं किंवा बॅड सिच्युएशन झाले असतील, काय केल्याने मला बरं वाटलं, काय केल्याने नेक्स्ट वीक तसंच वाटू शकेल, असं एका लाईन मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. वीकली रिव्ह्यू झाला. आता आपण नेक्स्ट स्टेप जे घेणार आहे ते म्हणजे 5 मिनिटाचा ब्रेन डंप. 5 मिनिटात जे काही तुमच्या डोक्यामध्ये विचार चालले आहेत, जे काही टास्क असतात ना, ते लिहून काढायचे आहेत. यामुळे डोक्यात जी सतत कामाची लिस्ट तरंगत असते ना, ती 99% गायब होऊन जाते. आणि हे आपण पुढे प्लॅन करताना रिफर पण करणार आहोत. जेव्हा खूप कामाचा लोड असतो आणि ते कधी होईल याची कल्पना नसते, तेव्हा सतत त्याचाच विचार करून आपण अँक्शियस होऊन जातो. वीकली प्लॅन केल्याने तुमच्याकडे एक प्लॅन असतो या सगळ्या कामाला डील करायचा. ब्रेन डम्पिंग वरचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईन. तो व्हिडिओ तुम्ही नंतर नक्की बघा. आता प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याकडे 2 लिस्ट तयार आहेत. एक आहे जी आता आपण ब्रेन डम्प केलेली आणि दुसरी मास्टर लिस्ट. मास्टर लिस्ट म्हणजे एक अशी नोटबुक आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये माझ्या डोक्यात जे काही कामं येत राहतात ती डोक्यात न ठेवता मी या मास्टर लिस्ट मध्ये लिहून काढते लगेच. मग ती कुठल्याही संदर्भातली कामं असो, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी वीकली रिसेट करायला बसेल तेव्हा हे मला यूज करता येतं. बरं, आता ही मास्टर लिस्ट घ्यायची, ब्रेन डम्प घ्यायची, ह्याच्यातली मेजर कामं जी या वीक मध्ये झालीच पाहिजे, नॉन निगोशिएबल कामं आपण म्हणूया, ती मार्क करून घ्यायची. सोबतच मी माझ्या मोबाईलचा कॅलेंडर बघते, त्याच्यामध्ये कोणाची अॅनिव्हर्सरी, बर्थडे वगैरे येत असेल तर तो पण त्या वीक मध्ये मी जॉट डाऊन करून टाकते. आणि संकष्टी, एकादशी किंवा कुठले काही सण समारंभ असतील त्या वीक मध्ये ते पण तिथे मेन्शन करते. ते का करते हे मी पुढे व्हिडिओ मध्ये सांगेनच. यात एक टिप मी ऍड करेन. जनरली वीकली प्लॅन करताना ना कॉमन मिस्टेक करतो, फक्त वर्क रिलेटेड किंवा घराच्या कामाच्या रिलेटेड आपण लिहितो. असं न करता आपले पर्सनल गोल्स, हेल्थ, हॉबीज, सेल्फ केअर, फॅमिली असे लाईफचे सगळेच एस्पेक्ट कन्सिडर करून तुम्ही वीकली प्लॅन करू शकता. आता मास्टर लिस्ट मध्ये, ब्रेन डम्प मध्ये जे काही टास्क आपण मार्क केलेले आहेत ते प्रायोरिटीच्या हिशोबाने वीकच्या वेगळ्या वेगळ्या दिवशी तुम्ही ते प्लॅन करायचे. जसं या वीक मध्ये युट्यूब व्हिडिओ शूट करणं माझी प्रायोरिटी आहे, त्या हिशोबाने बाकीची कामं मी ऍडजस्ट करते. सोबतच काही छोटी मोठी कामं मला इथे दिसत आहेत जे मी करू शकते या वीक मध्ये, सो ते पण मी इथे ऍड केलेले आहे. एक्झाम्पल, ज्या दिवशी अपॉइंटमेंट असेल किंवा काही इम्पॉर्टंट काम करायचं असेल तेव्हा बाकीची कामं कमी ठेवायची किंवा ठेवायचीच नाही. इन शॉर्ट, बॅलन्स ठेवायचा. तुम्ही बघितलंच की मी प्रत्येक कामाला एक दिवस असाइन केला. वीकली प्लॅनिंग मध्ये हेच डिसाइड करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की जर तुम्ही डिटेल प्रत्येक दिवसाचं प्लॅन करत बसला ना तर मग खूप टाइम जाईल आणि ते रिअलिस्टिक पण नाही. प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवशी आपण वेगळ्या पद्धतीने प्लॅन करायला लागतो. लक्षात ठेवा, उगाच 10-15 कामं एका दिवशी घालायची नाही, ती कामं कधीच पूर्ण होत नाही. नेहमी एक मोस्ट इम्पॉर्टंट काम प्रत्येक दिवशी द्यायचं आणि मग छोटी मोठी एक 2-3 कामं तिथे ऍड करायची. कारण की आपल्या रुटीन मध्येच एवढी कामं असतात ना, एक्स्ट्रा काही करणं हे एनर्जी कन्झ्युम वाटायला लागतं आणि ते वाटायचं नसेल तर दिवसातून जास्तीत जास्त 3 ते 4 एक्स्ट्रा कामं प्लॅन करायची. या व्यतिरिक्त सध्या माझ्या वीकली प्लॅनिंग रुटीन मध्ये एक सिंपल ग्रूमिंग सेशन ऍड केलेलं आहे. रोजच्या रुटीन मध्ये आपण इतके अडकलेलो असतो ना की आपले पर्सनल गोल्स जे आपण 1 जानेवारीला सेट केलेले असतात ते हार्डली पुढे सरकतात. म्हणून वीकली प्लॅनिंग करताना या गोष्टी आपण इंटेन्शनली प्लॅन करू शकतो. आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. दॅट विल मीन अ लॉट टू मी.
बरं, आता आपली घरातली कामं, ऑफिसची कामं हे सगळी प्लॅन आउट करून झाली. आता मेन काम येतं ते म्हणजे जेवायला काय करायचं हे डिसाईड करणं, मील प्लॅन करणं. मी मगाशी जे म्हटलं होतं ना की एकादशी, संकष्टी किंवा एक कुठला तरी सणवार मी मार्क करून ठेवते, ते मील प्लॅनिंग साठीच. मी वीकली प्लॅन करते नेहमीसारखं आणि मग कधीतरी नॉनव्हेज खायच्या दिवशी संकष्टी, एकादशी येते आणि मग गोंधळ होतो. सो मी आता आधीच ते बघून ठेवते आणि मग त्याचप्रमाणे प्लॅन करते. त्यानंतर काही प्रिपरेशन करायचं असेल तर ते पण नोट डाऊन करायचं आणि आठवड्यातल्या कुठल्या तरी दिवशी किंवा रोज थोडं थोडं करत जायचं. बाहेरून काही सामान आणायचं असेल, भाजी, फ्रुट्स वगैरे, तर त्याची पण एक वेगळी लिस्ट बनवून ठेवायची, म्हणजे जेव्हा पण तुम्ही बाहेर पडाल ती लिस्ट घेऊन तुम्ही ते सामान लगेच आणू शकता. यामुळे मेंटल स्ट्रेस आणि फूड वेस्टेजही खूप कमी होतं. बरं, स्मार्ट मील प्लॅनिंग वरचा जो आपला व्हिडिओ आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे कुठेतरी दिली आहे. वीकली प्लॅन केल्यामुळे आला दिवस गेला असं होणार नाही, कारण की आता तुम्हाला माहिती आहे की मला या दिवशी हे करायचं आहे आणि मग त्या दिवशी तुम्ही ती कामं सहज पूर्ण करू शकता. डेली बेसिसवर फक्त डिसाईड केलेली कामं आज कधी करायची एवढंच डिसाईड करायचं असतं. म्हणून नेहमी वीकली प्लॅनिंग वीक चालू व्हायच्या आधी करायचं. फ्रायडेला केला तर वीकेंड शांत जात. संडे आफ्टरनून हा खूप लोकांचा फेवरेट टाइम असतो. मी फ्रायडेलाच करते, कारण की सॅटर्डे संडे सुट्टीमध्ये मला ते करायला जमत नाही. कधी कधी लोक मंडेला सकाळी सकाळी मी वीकली प्लॅन करीन असं म्हणतात, पण ते होत नाही, कारण की मंडेला आपलं रुटीन चालू झालेलं असतं आणि मग त्या रुटीन मध्ये काहीतरी अर्धा तास मुद्दामून काढून प्लॅन आउट करणं हे असं वाटतं की नको, आज नको, उद्या करूया, आज नको, उद्या करूया, असं करता करता ते कधीच होत नाही. आणि इन केस वीकली प्लॅन केल्यानंतर काहीतरी असं घडलं, काहीतरी अशी सिच्युएशन आली की तुमचा प्लॅन तुम्ही फॉलो नाही करू शकत, तर तुम्ही स्वतःला फ्लेक्झिबिलिटी द्यायची की मी आज हे जमलं नाही ना, हे मी उद्या करेन किंवा जमत असेल तर नेक्स्ट वीकला ते शिफ्ट करेन. ही फ्लेक्झिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर उगाच स्ट्रेस येतो. इन शॉर्ट, आपण स्वतःला वीकली प्लॅन रिशेड्यूल करायचा ऑप्शन दिला पाहिजे. तुम्हाला हा वीकली प्लॅन कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात. तुम्ही माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम दिलं त्याच्यासाठी थँक्यू. आता आपण या व्हिडिओमध्ये भेटूया.